नमस्कार, श्रेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पोह्याची एक मस्त अशी नाश्ता रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशी झटपट होणारी नाश्त्याची रेसिपी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा टाकून घ्यायचा आहे आणि 1 वाटी आपल्याला जाडे भिजलेले पोहे घ्यायचे आहेत. तर मी इथे मस्त हे पोहे धुवून भिजवून घेतले आहेत. तुम्ही जाडे किंवा पातळ पोहे पण घेऊ शकता. तर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि 1 वाटी आपल्याला घट्ट दही घ्यायचं आहे. इथं मी 1 वाटी घट्ट दही घेतलेलं आहे. तर याच वाटीने मी रवा आणि पोहे घेतले आहेत. तर हे घट्ट दही आपल्याला यामध्ये टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी न वापरता आपल्याला हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि बारीक वाटून झाल्यावर यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी टाकायचं आहे. आणखी थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तर अगदी मस्त मऊसूत असं बॅटर तयार झालं आणि हे बॅटर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. बॅटर आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. तर अशा पद्धतीचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. तर मी इथं 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. 1 वाटी आपल्याला किसलेलं गाजर घ्यायचं आहे. 1 वाटी बारीक चिरून टमाटर घ्यायचं आहे. इथं मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या. तर त्यामधल्या मी 2च हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. 1 छोटा चम्मच आपल्याला तिखट टाकायचं आहे. 1 छोटा चम्मच जिरं टाकायचं आहे आणि इथं 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकायची आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं. इथं मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामधलं बॅटर आपल्याला अर्धं काढून घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये अर्धं ठेवायचं. इथं मी 1 चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे. तर यामधला आपल्याला अर्धा चमचा या बॅटरमध्ये टाकायचा आणि अर्धा आपल्याला दुसरं बॅटर काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे. तर हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण बॅटर असं फर्मेट होतं. तर बघू शकता मस्त असं फर्मेट झालेलं आहे आणि यामध्ये अगदी 2 चम्मच आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी अगदी 2 चम्मच तेल टाकायचं आणि आणखी मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व बॅटर आपलं तयार झालेलं आहे. गॅसवर आपल्याला आप्पे पात्र गरम करून घ्यायचं आहे आणि त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आणि हे बॅटर या आप्पे पात्रामध्ये आपल्याला 1-1 चमचा टाकून घ्यायचं आहे. तर आप्पे पात्र एकदम फुल भरायचं नाही, तर थोडं कमी ठेवायचं म्हणजे हे फुगल्यावर पूर्ण भरल्या जातं. तर हे अशा पद्धतीने सर्व आपण आप्पे पात्र भरून घेऊयात. तर मी इथं पूर्ण वाट्या भरून घेतलेल्या आहे आणि आपल्याला हे 5 ते 10 मिनटासाठी वाफवून घ्यायचं. तोपर्यंत आपण इथे चटणी करून घेऊयात. इथं मी 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 ते 3 आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 1 चमचा जिरं, कोथिंबीर घ्यायची आणि अर्धी वाटी सुकं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे आणि हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला यामध्ये 2 ते 3 चम्मच दही टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबू पण यामध्ये पिळून घेऊ शकता. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे आपली चटणी तयार झालेली आहे. तुम्ही यावर लसूण जिऱ्याचं तेल पण टाकून घेऊ शकता. तर आपले हे 10 मिनटं झालेली आहेत आणि आप्पे पण मस्त आपले तयार झालेले आहेत. तर याला दोन्ही बाजूंनी आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तर याला थोडी पलटी करून घेऊयात आणि अशी पलटी करून घेतल्यावर आपल्याला आणखीन हे 2 मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहेत. तर बघू शकता 2 मिनटं झालेली आहे आणि आपले आप्पे मस्त तयार झालेले आहेत. तर काढून घेऊया आणि जे आप्पे आपले शेकल्या गेले नाहीत तर ते या मधातल्या वाट्यामध्ये टाकायचे म्हणजे ते लवकर भाजल्या जातात. तर अशा पद्धतीने आप्पे आपले मस्त तयार करून घेतलेले आहेत आणि जाळीदार असे आप्पे तयार झालेले आहेत. तर ही आप्पे बनवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे
आणि झटपट अगदी 10 मिनिटात आपली हे आप्पे तयार होतात. तुम्ही कितीही घाई गडबडीत आप्पे करायचे म्हटलं तरी या सोप्या पद्धतीने आप्पे करून बघा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.